शासित सका कष्टित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः। भगवान शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षित, पोरबंदर नावाच्या नगरामध्ये सुदामा नावाचा ब्राह्मण राहत होता. कृष्णशासित सखा कश्चित, तो भगवंताचा महान भक्त होता आणि एवढंच नाही तर अतिशय जवळचा मित्र होता. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रियः. सुदामजी विरक्त होते, जितेंद्रिय होते. जितेंद्रिय कुणाला म्हणावं? ज्यांनी आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले त्याला जितेंद्रिय. ज्यांनी या इंद्रियावर विजय मिळवला त्याला जितेंद्रिय म्हणावं. इंद्रियावर विजय मिळवणे एवढं सोपं नाही माई बाप हो. जी साधक आपली इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतात त्या साधकांना देखील इंद्रिय कासावीस करून टाकतात. सोपं आहे का हो इंद्रियावर ताबा मिळवणं? एका इंद्रियावर ताबा मिळवू शकत नाही आपण. डोळ्यावर किती पाप होतं डोळ्यानं? 82% पाप नुसतं डोळ्यांनी होतं. डोळ्यांनी साधं डोळ्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही तर इंद्रियाचं, बाकीच्या इंद्रियाचं काय घेऊन बसलात? जे सारसाई विगणता होय वो हावनी वत्स काढिता ना भनंग दवडिता बानयावरून पै माये पुढवणी बाळक काळे नेता एकुलता एक होय का उदक तुटता मीना. माऊली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायात अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. दृष्टांत दिलेले आहे ते आपल्याला वेळ नाही सांगायला. घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ उघडा आणि 18व्या अध्यायामधल्या माऊली ज्ञानोबाराच्या ह्या ओव्या पाहून घ्या. तुम्हाला कळेल की जो साधक आपल्या आपली इंद्रिय स्वर होऊ नये म्हणून नेहमी जपून वागतात त्या इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवतं त्या साधकाला देखील हे इंद्रिय कासावीस करून टाकतात. मला एवढंच सांगायचं माई बापा, इंद्रियांना आवरणं एवढं सोपं नाही. कितीही मोठा ज्ञानी असू द्या, कितीही मोठा भागवतकार असू द्या, कितीही मोठा कीर्तनकार असू द्या, याचा तर बजेट नाही बसत इथे. चांगल्या चांगल्याला नाचवतं बरं का. भागवतामध्येच एक श्लोक आलेला आहे, अतिशय सुंदर श्लोक आहे. मात्रा स्वस्रा दुहित्रा वा नावी विक्ता सनो भवेत् बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि कर्षति. मात्रा स्वस्रा दुहित्रा वा नावी विक्ता सनो भवेत् बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समपि कर्षति. कितीही विद्वान असू द्या, प्रगांड ज्ञानी असू द्या,
पण ही इंद्रिये त्यांनाही सुद्धा कासावीस करून टाकतात. मात्रा स्वसरा दुहित रावा. मात्रा म्हणजे आई, स्वसरा बहीण, दुहित्रा कन्या मुलगी, यांच्या समवेत यांच्या सोबत एकांतामध्ये एका आसनावर चुकूनही बसू नये. मग तो कितीही मोठा विद्वान असू द्या. हे विद्वानासाठी सांगितलं, हे आपल्यासारखे असं इथे विशेष नाही. हे विज्ञान कोणाचा, जे प्रगांड ज्ञानी आहे, विद्वान आहेत, त्यांचा विषय चालू या. आपण तर सामान्य जीव आहो माई बाप हो. राधे राधे. या भाऊ या, वरी वरी या ना, या ना, बसा ना, वरी बसा. एकदा जोरात राधे राधे म्हणा साहेबांसाठी. राधे राधे. आज महान महाशिवरात्रीचं पर्व आहे. मी अंदाज काढला काकाच असेल, पण ते मास्क असल्यामुळे मला ओळखायला नाही आले. आपल्या भागाचे स्वाभिमान आहेत काका म्हणजे, आणि भागाचे असू द्या, पण मला खरोखर काका तुमच्याबद्दल फार मोठा स्वाभिमान आहे. कारण तुम्ही फार मोठं कार्य केलेलं आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल बा काका आले म्हणून स्तुती करताय तुम्ही. माझा स्वभाव तुम्हाला सांगतो, मी स्तुती अजिबात करत नाही. तुम्ही केलं ते कार्य, मी आतापर्यंत नाव ऐकूनच होतो फक्त तुमचं, कारण मला माहितीच नव्हतं. फक्त काकांचं नाव मला माहिती होतं, श्रीधररावजी मोहोड, फक्त नाव कानावर होतं माझ्या, पण मी बघितलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर एकदा बघितलं, मला वाटतं दारिव्याला का कुठेतरी, पण मला कार्य माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी त्यांचं नाव कधीच घेतलं नव्हतं. पण त्यांनी एक एवढं महान कार्य केलेलं आहे. जे पडलेलं कार्य होतं ना, त्यांनी उभं केलं, हातामध्ये घेतलं, आणि एवढ्या उत्साहाने तो उत्सव केला. फुपगावमध्ये माझं कीर्तन होतं त्या ठिकाणी, आणि शेवटच्या दिवशी खोडेबाबांचं कीर्तन होतं, तेव्हा सुद्धा तुमची भेट झाली. आज महाशिवरात्रीचा महान पर्व आहे. भगवान भोलेनाथांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून भगवंताला एकच नम्र प्रार्थना करेल की हे भगवान भोलेनाथा, आमच्या काकांना दीर्घायुष्य दे, आणि त्यांच्याकडून तुझं कार्य हे सतत याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात होत राहो. समाजाची सेवा अशीच त्यांच्याकडून घडत राहो. परमादरणीय हरिभक्तपरायण श्री श्रीधरजी काका मोहोड, जिल्हा परिषद सभापती, या व्यासमंचावरून मी काकांचे हार्दिक अभिनंदन करतो. काका इकडे आहे 2 मिनिटासाठी. वरी या, वरी. फार मोठं कार्य तुम्ही करत आहात. मी तुमचा सत्कार करत नाही, तुमच्या कार्याचा सत्कार करतोय.
राधे राधे. आमच्या ताई साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा व्यासमंचावरून मी अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतो. अण्णा तुम्ही भाग्यवानच आहात. भगवान कन्हैयाच्या गळ्यामधला हार तुमच्या गळ्यामध्ये पडत आहे, त्याच्यासाठी भाग्यच पाहिजे. राधे राधे. आज महाशिवरात्रीचा महान पर्व आहे माईबाप हो. आणि या महान पर्वावर काकांनी उभयता या ठिकाणी आपल्या डोलारी क्षेत्रामध्ये भेट दिली, त्याबद्दल समस्त डोलारी ग्रामस्थ मंडळींच्या वतीने मी त्यांचं उभयतांचं हार्दिक अभिनंदन करतो. राधे राधे. जे सारसाई विगडता होय ओहावुनी वत्स काढिता नाभनंग दवडिता भानयावरुनी. माऊली ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये सुंदर दृष्टांत दिले की साधकांना विषयापासून इंद्रिय आवरताना किती त्रास होतं हे दृष्टांत बघून घ्या. कितीही विद्वान असू द्या, प्रगंड ज्ञानी असू द्या, त्यांनी सुद्धा एकांतामध्ये आपल्या बहिणीसोबत, आपल्या मुलीसोबत, आपल्या मातेसोबत एका आसनावर कधीच चुकून बसू नये. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इंद्रियांना आवरणं किती अवघड आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवला त्याला जितेंद्रिय म्हणावं. आणि सुदामा हे जितेंद्रिय होते, भगवंताचे महान उपासक होते माईबाप हो. परिस्थिती भयंकर नाजूक होती, पण उभ्या आयुष्यात त्यांनी कुणाला कधी काहीच मागितलं नव्हतं. तेवढीच तोला मोलाची पत्नी सुद्धा होती सुशीला माता. एवढी नाजूक परिस्थिती होती, कपडे सुद्धा अंगावर घालायला नीटनेटके नव्हते. सुदामजींना एकच धोतर, सुशीला मात्याला एकच साडी, पण तेही सुद्धा कितीतरी ठिकाणी फाटलेली होती, कितीतरी ठिकाणी गाठी पडल्या. काय सुशीला मातेची अवस्था होती सांगू तुम्हाला. जेव्हा आंघोळीला बसायच्या सुशीला माता तेव्हा अर्ध लुगडं परिधान करायच्या आणि अर्ध आपल्या हातामध्ये धरून कोरडं ठेवायच्या. आंघोळ झाल्यानंतर ते कोरडं असलेलं जे पातळ होते त्या नेसायच्या आणि ह्या सुकवायच्या. आहे परिस्थिती एवढी आपली नाजूक. आज एवढी नाजूक परिस्थिती होती सज्जन हो, तरीही मात्र सुशीला मातेने आपल्या पतिदेवाला शब्दाने कधीच दुखावलं नव्हतं. उभ्या आयुष्यात कधीच नाही दुखावलं. महान पतिव्रता होती. सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला आपल्या पतिदेवाचं दर्शन करायचे. काल मी तुम्हाला सर्वांना सांगितलं
केलं का चालू तुम्ही? घेतलं का हो सकाळी दर्शन? नाही घेतलं, कोणच नाही घेतलं. एखादा हात तरी वरी करा. त्यांना विचारत नाही, तुम्हाला विचारतोय. महाराज आमच्या पत्नीनं आज सकाळपासून दर्शन घ्यायला सुरुवात केली, करा बरं हात वरी. एक. फक्त एकच. एवढा मोठा समाज आणि फक्त एका स्त्रीने, फक्त एकाच महिलेने कथा ऐकली, बाकीनं सगळा टाइमपास केला बाकीच्यांनी. माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं, दररोज सांगतोय, मी या ठिकाणी जे बसलोय, मी टाइमपास करण्यासाठी नाही बसलोय. आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं, तुम्ही या ठिकाणी आलात ना टाइमपास करण्यासाठी नका येऊ मायबाप. कथा श्रवण केल्यानंतर त्या कथेचा आपल्या जीवनावर परिणाम झाला पाहिजे. का लाजताय? तुम्हाला वाटत असेल कदाचित महाराज फारच मोठा प्रश्न निर्माण झाला वा आता तुम्ही सांगितलं. आतापर्यंत नवऱ्याला एक शब्द प्रेमाने बोलले नाही आतापर्यंत, आणि तुम्ही आता सांगताय दर्शन करा. कसं काय? कधीच दर्शन नाही केलं आणि आज जर दर्शन केलं तर काय म्हणाल ते? तू तर त्या अरुण महाराजाची कथा ऐकून आता संतीनच झाली. म्हणून द्या ना, काय फरक काय पडतं? आणि चांगलं वागत असताना लोक नावच ठेवतात. तुम्ही वाईट वागा, तुम्हाला कोणीच म्हणणार नाही काही, पण तुम्ही चांगलं कार्य करू लागले की लोक तुमची निंदा केल्याशिवाय सोडणार नाही. पण मी कालही सांगितलं मायबाप, सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना मनुष्याला भयंकर त्रास होता. सर्व गाव तुमची निंदा करेल, सर्व गाव निंदा करेल. पण सांगू, आपण सत्याच्या मार्गाने चालत असताना, सत्कर्म करत असताना, जोपर्यंत लोक आपली निंदा करत नाही तोपर्यंत समजावं, मी माझ्या खऱ्या जीवनाला प्रारंभच केलेला नाही. ज्या दिवशी चांगले कर्म करत असताना, ज्या दिवशी लोक निंदा करेल तुमची, तेव्हा समजावं की आता माझी जीवन यात्रा सुरळीत चालू आहे. निंदा करायला लागलेत ना लोक. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, आंब्याच्या वृक्षाला कैऱ्या लागलेल्या असतं, कैऱ्या लागतं. मला सांगा, दगडाचे रट्टे कच्च्या कैरीला जास्त बसतात का पाडाला आलेल्या? अशोक भाऊ, पहाडाला आलेल्या. कच्च्या कैरीला कोणी विचारत नाही, आंबट आहे. पण जो पहाडाला आलेला ना, त्याचा वास सुटला सगळ्या परिसरामध्ये. असं वाटतं त्या आंब्याला कधी खाऊन कधी नाही, कारण पहाडाला लागलेला असतं ना, तो खायला चांगला लागतं ना, गोड असतं ना, स्वीट असतं ना, म्हणून त्यालाच रट्टे मारतात लोक. कच्च्या कैरीच्या नादी कोणीच लागत नाही. तुम्ही कसेही वागा, कसेही वागा, तुम्हाला लोक काहीच म्हणणार नाही. पण तुम्ही काय एकदा चांगले वागायला सुरुवात केली की गावात तुमची निंदा आपोआप चालू होऊन जातं. निंदा करा म्हणून सांगायची गरजच नाही कोणाला. समजावं, निंदा जर करत असेल तर आपलं मार्गक्रमण आता नीट चालू आहे, म्हणून अजिबात घाबरू नका. देऊ द्या ना, का 2 दिवस बोलेल तुम्हाला. पण चांगलं कर्म मात्र केल्याशिवाय कधीच राहायचं नसतं. सुशीला माता महान पतिव्रता होती. सुदामजीने अयाचक नावाचं व्रत आपल्या जीवनामध्ये धारण केलं होतं.
अयाचक म्हणजे कुणाला काहीच मागायचं नाही. शेतामधून धान्य घरी आणल्यानंतर त्या शेतामध्ये जाऊन धान्य वेचायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. रात्र रात्र दिवस दिवस उपाशी राहायचे. एक दिवसचा प्रसंग आहे, त्यांना काहीच मिळालं नव्हतं. मुलं रडू लागली आणि आपल्या आईकडे, सुशीला मातेकडे गेले. माते, आई, आमच्या पोटामध्ये भयंकर भूक लागली ग आई. आज जर आम्हाला अन्न मिळालं नाही ना मैया, तर आता मात्र आमचा प्राण राहणार नाही. सुशीला माता आपल्या मुलांना कडकडून मिठी मारू लागली आणि सांगितलं, बाळांनो, चिंता करू नका, तुमचे वडील आता लवकरच येणार आहे. नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी खायला आणणार आहे, चिंता करू नका, थोडा वेळ तुम्ही धीर धरा. कसा बसा समजावण्याचा प्रयत्न करत आहे सुशीला मैया. सुदामजी आले तेवढ्यात. सुदामजीला येताना बघितलं मुलांनी आणि धावतच सुटले. बाबा, बाबा लवकर खायला द्या बाबा. तुम्ही जर आम्हाला काही खायला नाही दिलं ना बाबा तर आता मात्र आमचा प्राण निघून गेल्याशिवाय राहणार नाही बाबा, लवकर द्या. पण अक्षरशः त्या दिवशी सुदामजींना काहीच मिळालं नव्हतं. सुदामजीच्या डोळ्यासमोर फार मोठा प्रश्न होता, काय करावं. मुलांची परिस्थिती बघितल्यानंतर सुदामजी ढसाढसा रडू लागले. काय पर्याय होता दुसरा रडण्याशिवाय. सुदामजी सुद्धा ढसाढसा रडू लागले. सुशीला माता आपल्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न कराय, बाळांनो, आज आहे की नाही आपल्या नशिबात अन्न नसेल, आज आपल्या प्रारब्धात फक्त पाणी असेल बाळांनो, म्हणून माझी विनंती आहे तुम्ही पाणी प्या. उद्या मिळेल काहीतरी खायला, फक्त एवढी रात्र जाऊ द्या. पाणी पिल्यानंतर मुलांना झोपी घालत आहे सुशीला माता. पण अर्धी रात्र झाली आणि रात्रीच्या वेळेस सर्व मुलं उठली आणि सुशीला मातेकडे जाऊन विनंती करू लागले, मैया, मैया, आमच्या पोटामध्ये फार मोठी आग पडली ग मैया. आता जर अन्न नाही मिळालं तर नाही जीवन जगू शकणार मैया. रडू लागले, आक्रोश करू लागले मुलं. आणि ती मुलांची परिस्थिती बघितल्यानंतर सुशीला माता ढसाढसा रडू लागल्या. आणि एवढंच नाही तर सुदामजीच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. स्वामी, माझी विनंती आहे स्वामी, मी माझ्या उभ्या आयुष्यात तुमच्या समोर भीक कधीच मागितली नाही. पण स्वामी, आज माझी विनंती आहे तुम्हाला, मी आपल्या मुलासाठी भिक्षा मागते स्वामी तुम्हाला. तुम्ही सांगताय ना त्या द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे, म्हणून माझी विनंती आहे स्वामी, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा, ते निश्चितच काहीतरी देईल. स्वामी, मी माझ्यासाठी तुम्हाला मागत नाही, काहीच मागत नाही, पण मी माझ्या मुलासाठी तुमच्या समोर हात जोडते, पदर पसरते. सुदामजी म्हणू लागले, सुशीला, तू माझ्या मित्राकडे मला काहीतरी मागण्यासाठी पाठवत आहे. नाही सुशीला, मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्या मित्राला मी काहीच मागणार नाही. सुशीला, मला माफ कर. नाही मागणार मी माझ्या मित्राला. माझ्या मित्राला जर मी मागितलं ना सुशीला काही, तर त्याला फार मोठं दुःख होईल. आणि माझ्या मागण्यामुळे जर माझ्या मित्राला दुःख होत असेल तर सुशीला मी नाही मागणार.
सुशीला माता थरथर कापू लागल्या. सांगितलं, स्वामी, मी माझ्यासाठी तुम्हाला मागत नाही, पण तुम्ही आपल्या मुलाची परिस्थिती बघा. आता जर यांना अन्न मिळालं नाही तर आपला एकही मुलगा जिवंत राहणार नाही स्वामी, एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मी माझ्या मुलासाठी तुमच्या समोर हात जोडते, पदर पसरते स्वामी, तुम्ही नाही म्हणू नका. सुदामजीच्या लक्षात आलं, जाऊ द्या, काही का असेना, कुठल्याही निमित्ताने का होईना माझ्या बाल सख्याचं दर्शन मला आज होणार आहे. सुशीला, ठीक आहे, तू म्हणतेस ना जा, मी जायला तयार आहे, पण लक्षात ठेव, मी माझ्या मित्राला काही मागणार नाही बरं का. आणि हा सुशीले, तुला माहिती नाही, शास्त्रामध्ये अशी काही ठिकाणे सांगितलेली आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याने रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. रिक्त हस्तम न गच्छते. एखाद्याच्या मुलीचं लग्न असेल तर रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. गुरुच्या दर्शनासाठी, साधूच्या संतांच्या दर्शनासाठी जर जायचं असेल तर रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. एखादा आजारी मनुष्य आहे दवाखान्यामध्ये, त्याला भेटायला जर जायचं असेल तर रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. आपल्या मित्राला भेटायला जायचं असेल तर रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. सुशीला, ठीक आहे, मी जायला तयार आहे, पण माझ्या मित्रांना जर विचारलं की माझ्यासाठी काय आणलं तर मी काय उत्तर देऊ सुशीले. सुशीला माता मनामध्ये विचार करू लागल्या, काय करावं. आणि विचार करत असताना शेजारी पाजारी जाऊन नासके कुचके पोहे घेऊन आले. कितीतरी प्रकारचे ते पोहे, कुठे कुठे तांदूळ म्हणून वर्णन आलेलं आहे. ते मूठभर पोहे सुशीला मातेने आणले सज्जन हो, ते पण बांधण्यासाठी कापड सुद्धा नव्हता हो, कापडही घरामध्ये नव्हता ते पोहे बांधायला. काय अवस्था असेल. सुदामजीने आपलं धोतर फाडलं आणि त्या धोतराच्या चिंधीमध्ये ते पोहे बांधायला सुरुवात केली, पण त्या धोत्रामधून पोहे सांडू लागले, कारण जीर्ण झालेलं होतं. म्हणून ते परत डबल केलं, पण त्याच्यातूनही सांडू लागलं. चौपट केलं, नंतर त्याच्यात पोहे बांधले. सुदामजी म्हणू लागले, सुशीले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना मी गेलो पाहिजे म्हणून, ठीक आहे, चिंता करू नको, मी नक्की जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले सज्जन हो, स्नान संध्या उरकली. सुदामजीने द्वारकेला जाण्याची तयारी केली. सुशीला मातेने सुंदर आरती सजवली आणि आपल्या स्वामीला तिलक केला. आपले स्वामी परगावी जर जात असेल ना तर तिलक केल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय कधीच त्यांना घराच्या बाहेर निघू नाही द्यायचं. मायबापो, लक्षात ठेवा, आपल्याला हेच कथेतून शिकायचं आहे, फार मोठं शिकायचं आहे आपल्याला. सुदामजी महाराजांना सुंदर असा तिलक केला आणि सुदामजी महाराज निघले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा,
चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे। पे लटकाए कंदुल की पोटली गले लटकाए, लोटार झारी बदन में चुकाए। तंदुल की पोटली बगल में दबाई, लोटावर डोरी कंधे पे लटकाई। पहुँचा है जाए पहुँचा है जाए द्वारकापुर धामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। महल में भी जिस दिन आए, उठ के सिंहासन कृष्ण जी धाये।
में विप्र जिस दिन आए, उठ के सिंहासन कृष्ण जिदाए। तन मन से सिना तन मन से सीना लगाए घनश्यामा। चले श्याम सुंदर से मिलने सुधा, चले श्याम सुंदर से मिलने सुधा। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। चले श्याम सुंदर से मिलनी सुधा, मिलने सुधा। सुदामजी महाराज आपल्या मित्राला भेटण्यासाठी द्वारकेला रवाना झाले. पण चालत असताना सुदामजीला एवढा त्रास होऊ लागला, कारण 7 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नव्हता. सज्जन हो, पूर्ण शरीर थरथर थरथर कापू लागलं. डोळ्याला अंधारी येऊ लागली. चालताना विनंती करू लागले, हे कन्हैया, तुझ्या दर्शनाची तर फार मोठी आस आहे बाबा माझ्या अंतःकरणामध्ये. तुझ्या दर्शनाच्या लालसेने तर मी घरून निघलो देवा मायबापा, पण काय माहिती मी तुझ्यापर्यंत पोचेल किंवा नाही पोचेल, कारण मी तर आता भयंकर थकलोय देवा, भयंकर थकलो. माझ्याच्यानं नाही चालणं होणार देवा, तुझ्यापर्यंत नाही पोचू शकणार मी कदाचित. पण हे देवा, मला तर तुझ्याकडे काही मागायचं नाही, पण एकच मात्र भिक्षा मागतो देवा, या अज्ञानी जीवाचा, या तुझ्या बालसख्याचा स्वीकार कर देवा. बस एवढीच विनंती आहे, मला काही दुसरं मागायचं नाही माई बापा तुझ्याकडे. चालू लागले सज्जन हो सुदामजी, थरथर थरथर कापू लागले आणि अचानक डोळ्याला अंधार येऊन खाली जमिनीवर कोसळले. चक्कर आली आणि जमिनीवर कोसळल्यानंतर, चक्कर गेल्यानंतर विचार करू लागले सुदामा, देवा बस आता तुझ्या चरणाची जरी आस माझ्या अंतःकरणामध्ये असेल माईबापा, तरीही मात्र मी नाही पोचू शकणार तुझ्यापर्यंत कन्हैया. घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ, अपने विरह की याद में दिलाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्हें ढूंढने
चक्कर गेली, कसे बसे उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्यानंतर पूर्ण शरीर थरथर कापत होतं. पाय सुद्धा समोर टाकण्याची शरीरामध्ये शक्ती नव्हती. हळूहळू हळूहळू चालायला सुरुवात केली. पण चालत असताना भला मोठा दगड पायाला लागला आणि जसा तो दगड लागला तसं एकदम जमिनीवर धाडदिशी कोसळले सुदामजी. आणि आता मात्र बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. भगवंताच्या लक्षात आलं की माझा बाल सखा, माझा सुदामा मला भेटण्यासाठी निघलेला आहे. भगवंतांनी गरुडाला बोलावलं, सांगितलं, गरुडा जा. ज्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे असा असणारा माझा बालपणचा सखा सुदामा येत आहे. रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडलेला आहे, म्हणून गरुडा तू जा आणि त्याला उचलून घेऊन ये. सुदामजी बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहे सज्जन हो. आणि भगवंताच्या सांगण्यावरून गरुडजी निघले आणि निघाल्यानंतर ज्या ठिकाणी सुदामजी बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्या ठिकाणी आले आणि अलगत सुदामजीला उचललं आणि द्वारकेमध्ये आणून ठेवलं. शुद्धीवर आल्यानंतर उठून उभे राहिले सुदामजी. आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी बघितलं की चम 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 डोळे दिपून टाकणारी ती नगरी त्यांनी बघितली आपल्या डोळ्यांनी. विचार करू लागले सुदामजी, इतर घनदाट जंगलामध्ये वनामध्ये त्या दगडाचा मला धक्का लागल्यामुळे मी पडलोय. मी तर फार मोठ्या अरण्यामध्ये पडून होतो आणि इथे कसं काय? लक्षात आलं की ही सर्व जादू माझ्या कन्हैयाची आहे. कन्हैया, कन्हैया मला माफ कर देवा. माझ्यामुळे तुला फार मोठा त्रास झाला माझे देवा. कन्हैया मला माफ कर माई बाबा. रडू लागले. काय भक्ताचं हृदय असतं. जो खरा भक्त असताना माई बाप हो, तो आपल्या देवासाठी कितीही कष्ट सहन करायला तयार होता. माझ्यासाठी माझ्या कन्हैयाला त्रास झाला. कन्हैया मला माफ कर. कन्हैया तुला फार मोठा त्रास झाला माझ्यामुळे. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले आणि हळूहळू हळूहळू समोर चालत आले. चालत आल्यानंतर लोकांना विचारलं, अहो ऐकलं का, ही कुठली नगरी आहे, काय नाव आहे या नगरीचं? त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती नाही? अहो ही द्वारका नगरी आहे. द्वारका नगरी? हो महाराज. मला सांगा या द्वारका नगरीचे राजे कोण आहेत? त्यांनी सांगितलं, या द्वारका नगरीचे राजे भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण. फार मोठा झटकाच बसला. भगवान श्रीकृष्ण ही तर माझ्या बालसखेची नगरी आहे. फार मोठा धक्का बसला. विचारलं, महाराज मला त्यांना भेटायचं आहे. त्यांच्या महालाचा पत्ता तुम्ही सांगू शकाल? त्यांनी सांगितलं, महाराज तो जे भव्य दिव्य वाडा दिसतोय ना, तोच वाडा त्यांचा आहे. सांगितल्यानंतर सुदामजी हळू 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 मुख्य द्वारावर आले. या अनिल महाराज वरी या, या इकडे या.
मुख्य दरवाजाजवळ आले आणि त्यांना दारावर 2 द्वारपाळ दिसले. द्वारपाळाच्या जवळ जसे आले सुदामजी तशा द्वारपाळांनी त्यांना अडवलं. सांगितलं, हे ब्राह्मण देवता, काय पाहिजे तुम्हाला? धन, संपत्ती, सोनं, चांदी, ऐश्वर्य, काय पाहिजे ते मागून घ्या. सुदामजी म्हणू लागले, महाराज, मी या ठिकाणी सोनं, चांदी, पैसा, संपत्ती मागण्यासाठी नाही आलोय महाराज. मग काय पाहिजे तुम्हाला ब्राह्मण देवता? त्यांनी सांगितलं, हे द्वारपालांनो, मला काहीच पाहिजे नाही. मला तर फक्त माझ्या बाल सख्याला भेटायचं आहे. भगवान श्रीकृष्ण माझा बालपणचा सखा आहे. भगवान श्रीकृष्ण बालपणचा सखा आहे म्हटल्यानंतर ते द्वारपाळ हसू लागले. तनपे नहीं लत्तान चल गए कलकत्ता. भिकाऱ्याची श्रीमंतासोबत कुठे मैत्री होत असते? श्रीमंताचे मित्र श्रीमंत. हसू लागले द्वारपाळ. सांगितलं, महाराज, तुमच्या अंगावर नीटनेटके कपडे सुद्धा नाही. एक धोतर आहे, तेही कितीतरी ठिकाणी फाटलेलं आहे, गाठी पडलेली आहे. तुम्ही सांगताय की द्वारकेचा राजा माझा मित्र आहे? हसू लागले. सांगितलं, द्वारपालांनो, मी सत्य सांगतोय, मी खोटं अजिबात बोलत नाही. खरंच भगवान श्रीकृष्ण माझा बालपणचा सखा आहे. मला फक्त त्यांना एक वेळ भेटायचं आहे, बस. मला काहीच नको आहे बाकी. मला तुमचं धन, संपत्ती, ऐश्वर्य काहीच नाही पाहिजे. बस माझ्या अंतःकरणामध्ये एकच आस आहे की मला एकदा माझ्या बाल सख्याला भेटू द्या, बस. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना फक्त एवढं जाऊन सांगा, तुमचा बाल मित्र सुदामा आला म्हणून. ठीक आहे महाराज, तुम्ही इथेच थांबा. आणि एक द्वारपाल भगवंताकडे आला. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वार पालो, कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो, कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है.
सर पे है पगड़ी न तन पे जामा, न सर पे है पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ये के बार मोहन से जा करके कह दो, ये के बार मोहन से जा करके कह दो, मिलने सखा बदे नसीबा गया है, मिलने सखा बदे नसीबा गया है। अरे द्वार खोलो कन्हैया से कह दो, द्वार पे सुदामा करीब आ गया, करीब आ गया। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया, करीब आ गया है। तुम्ही एक वेळ फक्त त्यांना जाऊन सांगा तुमचा बालमित्र सुदामा आला म्हणून. सांगितल्यानंतर एक द्वारपाल लगेच भगवंताकडे येतं. आणि भगवंताच्या समोर आल्यानंतर भगवंताला नमस्कार केला. स्वामी, तुमची आज्ञा असेल तर एक विचारू स्वामी. द्वारावर एक विपन्न ब्राह्मण आलेला आहे. अतिशय कृश झालेली तब्येत आहे. त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा व्यवस्थित घातलेले नाही स्वामी. सुदामजीचं वर्णन करून सांगू लागले द्वारपाल भगवान परमात्म्याला. शीश पगान जगातन पे प्रभु जानी को हानि वसो कहेगा. धोती फटी सी लटी दुपड़ी और पाय उदान गे नहीं जा. द्वार कडो द्विज दुर्बल एक रहो चटसो बशिदा बिराम. पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदाम. बतावत आपनो
स्वामी, एक विपन्न ब्राह्मण दारावर आलेला आहे. अंगामध्ये कपडे सुद्धा नाही, संपूर्ण शरीर थकलेलं आहे, कृश झालेलं आहे. आणि तो सांगत आहे की तुमचा बालपणचा मित्र आहे म्हणून. बालपणचा मित्र? हो प्रभू. अरे त्यांनी काही नाव वगैरे सांगितलं असेल ना? सांगितलं ना पा? काय सांगितलं नाव? प्रभू ते म्हणत आहे की माझं नाव सुदामा आहे. सुदामा? सुदामा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा धावतच सुटले सज्जन हो. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. मेहमान कैसा अजीब आ गया, कैसा अजीब आ गया. अरे मान पालो सुदामा नाव जसं ऐकलं सज्जन हो, भगवान परमात्मा धावत गेले आणि कडकडून आपल्या बाल सख्याला सुदामजीला मिठी मारली आणि भगवान परमात्मा सुदामजीला घेऊन आले. फार मोठं सुदामजींचं आदरातिथ्य त्या ठिकाणी केलं. भगवंताने सुदामजीला आपल्या स्वतःच्या आसनावर बसवलं आणि आसनावर बसवल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा खाली बसले आणि सुदामजींची सेवा करायला सुरुवात केली भगवंतानी. सेवा करत असताना सुदामजींच्या पायाकडे लक्ष गेलं. भगवंताच्या लक्षात आलं की माझ्या सुदामाच्या पायामध्ये भयंकर काटे खुडलेले आहे. सुदामजीच्या पायामधले काठे भगवंत काढू लागले. आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या भक्ताच्या पायामध्ये जे खुडलेले काटे होते ते काढू लागले भगवंत. पण काही काटे असे होते सज्जन हो, हाताने सुद्धा निघत नव्हते. जेव्हा हाताने काठी निघत नाही तेव्हा भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःच्या दाताने सुदामजीच्या पायामधल्या काठे काढायला सुरुवात केली. काय प्रेम असेल. रुक्मिणी माता विचार करू लागल्या, हा विपन्न ब्राह्मण आणि याची सेवा प्रभू करू लागले. की मने न कृतं पुण्य मवधुतेन भिक्षुना श्रियाहिनेन लोकेस्मिन् गरितेन धमेन च. किती पुण्य केलं असेल या ब्राह्मणाने. बापरे, भगवंत स्वतः या ब्राह्मणाची सेवा करत आहे. किती भाग्यवान ब्राह्मण असेल. भगवान परमात्मा स्वतः सुदामजीची सेवा करू लागले आणि सेवा करत असताना सुदामजीला रुक्मिणी मातेला भगवान परमात्मा म्हणू लागले, रुक्मिणी
माझ्या भक्ताचे, माझ्या बालसख्याचे चरण कमल मला धुवायचे आहे. तेव्हा तू आता उशीर लावू नको, लवकर पाणी घेऊन ये. रुक्मिणी मातेला पाणी घेऊन आणण्यासाठी सांगितलं. रुक्मिणी माता पाणी आणायला गेल्या. पण रुक्मिणीला पाणी आणायला वेळ झाला म्हणून भगवंतानी स्वतःच्या डोळ्यामधल्या ज्या अश्रू होत्या त्या अश्रूने आपल्या भक्ताचे पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि पानी परात को